पुढचा एक विषय आहे तो म्हणजे गोकुळचा. आता गोकुळ विषयी ज्यावेळेस आपण बोलतो ना, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली ही महत्वाची घडामोड असते. पण या गोकुळच्या निवडणुकीकडे संबंध राज्याचं लक्ष लागलेलं असतं. कारण पश्चिम महाराष्ट्रातलं हे एक महत्वाचं संस्थान आहे, संस्था आहे, की जी खरं तर सहकार आणि अर्थकारण या दोन म्हणजे महत्वाच्या पैलूंवर खूप महत्वाचा पगडा आहे आणि या गोकुळच्या निवडणुकीचा खूप मोठा प्रभाव हा कोल्हापूर जिल्ह्यावर होत असतो. त्यामुळे खरं तर गोकुळच्या निवडणुकीची चर्चा होत असते. पण आता आपण ज्यावेळेस गोकुळबद्दल बोलणार आहोत, त्यावेळेस घडामोड ही खरं तर कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेविषयी घडली आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला गोकुळच्या निवडणुकीवर झालेला पाहायला मिळणार आहे. आता कसं, तर मी तुम्हाला सांगते, की कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकाराच्या राजकारणातली या दोन महत्वाच्या संस्था आहेत. एक म्हणजे गोकुळ, दुसरी म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवा नियम काढलाय आणि या नव्या नियमानुसार सहकारी बँकेवर 10 वर्ष संचालक असलेल्या किंवा 10 वर्षांहून अधिक काळ संचालक असलेल्या व्यक्तीला आता पुन्हा निवडणूक लढवता येणार नाहीये. त्यामुळे हा महत्वाचा निर्णय लागू झाल्यानंतर या एका निर्णयामुळे खरं तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, म्हणजेच ज्याला खरं तर शॉर्ट फॉर्म मध्ये केडीसीसी म्हणतात, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी, अशी ती म्हणजे केडीसीसी बँकेची ती व्याख्या आहे. त्या एका निवडणुकीमुळे किंवा या एका निर्णयामुळे रिझर्व्ह बँकेच्या अनेक नेत्यांच्या राजकीय भविष्यावर किंवा भवितव्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे अनेक बडे दिग्गज आहेत जे खरं तर या निवडणुकीला अपात्र सुद्धा ठरणार आहेत. आता यात कुणाकुणाची नावं येतात, तर थेट मंत्री हसन मुश्रीफ, आमदार बंटी पाटील, काँग्रेसचे आमदार आहेत ते सतेज पाटील. खरं तर गोकुळमध्ये या घडीला या दोघांची मिळून संयुक्त म्हणजे दोघे मिळून संयुक्तरित्या सत्तेत आहेत. त्यांनी मागच्या 5 वर्षांपूर्वी खरं तर मुन्ना महाडिक महाडिक आणि मनपा म्हणजे महाडिक, नरके आणि पाटील यांच्या ज्या आघाडीला आहे, जी गोकुळमधली आघाडी होती, त्याला सुरुंग लावला होता त्यांच्या सत्तेला 25 वर्षांच्या. आणि बंटी पाटील आणि मुश्रीफांच्या दोघांनी एकत्र येऊन गोकुळमध्ये सत्ता स्थापन केली होती. आणि यांच्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातले जे इतर आमदार आहेत, इतर खासदार आहेत आणि जे इतर सहकार क्षेत्रातले जे प्रभावी नेते आहेत, त्यांच्या राजकारणावर सुद्धा परिणाम होणार आहे. आता मी जसं म्हटलं, की मग प्रश्न येतो, की मग या नेत्यांची पुढची राजकीय दिशा कशी असणार आहे किंवा राजकीय चाल काय असेल? तर आता मिळालेल्या माहितीनुसार ना, केडीसीसी मधून जे अपात्र ठरलेत किंवा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जे अपात्र ठरलेले आहेत, ते काही नेते आता गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आपली ताकद आजमावण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे काय करतील, तर एकतर हे नेते स्वतः उतरतील किंवा स्वतःच्या फॅमिलीतल्या कुणाला तरी किंवा स्वतःच्या निकटवर्तीयांपैकी कुणाला तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील आणि तिथे आपली ताकद आजमावतील. आता कोल्हापूरच्या राजकारणात खरं तर गोकुळ दूध संघ, मी जसं आधी म्हटलं तसं, एक अत्यंत महत्वाचा आहे. त्याप्रमाणेच जिल्हा सहकारी बँक आहे. त्यामुळे या दोन केवळ संस्था आहेत का कोल्हापूरकरांसाठी? तर अजिबात नाही. त्या संस्था म्हणजे त्या जिल्ह्याच्या आर्थिक आणि राजकीय शक्तीची ती एक महत्वाची केंद्र बनली आहेत. त्यामुळे खरं तर या म्हणजे कोल्हापुरात मागच्या काळात असं म्हटलं जायचं, अक्षता, की आमदारकी नको पण मला गोकुळचं संचालक पद द्या, अशी एक परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे खरं तर गोकुळचं संचालक पद हे कोल्हापुरात एका आमदाराच्या स्टेटसचं आहे किंवा आमदाराला पॅरलल आहे असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेची म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी सुद्धा पाहिलं जातं ते कोल्हापूर जिल्हा बँकेकडे. त्यामुळे आर्थिक नाड्या आणि सहकाराच्या नाड्या या दोन्ही नाड्या असणारी ही दोन महत्वाची सत्ता केंद्र आहेत, शक्ती केंद्र आहेत, जी कोल्हापुरात आहेत. आणि यामुळे खरं तर जेव्हा कोल्हापुरातल्या म्हणजे हसन मुश्रीफ असतील, बंटी पाटील असतील, मुश्रीफांबाबत सांगायचं झालं तर मुश्रीफांच्या लेकाकडे आता जिल्हा सहकारी बँकेचं अध्यक्षपद आहे आणि मग मुश्रीफांकडे गोकुळची सत्ता आहे. त्यामुळे आपल्याकडे सत्ता असली पाहिजेत, आपल्या कुटुंबातच त्या गोष्टी फिरल्या पाहिजेत, याचा प्रत्येक राजकीय नेत्याचा आपापल्या परीने प्रयत्न होत असतो. पण तेच आता कुठेतरी याला आळा घालण्याचं काम कुठेतरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या एका निर्णयामुळे होणार की काय असं दिसतंय. त्यामुळे केडीसीसी मध्ये आता अनुभवी नेत्यांना घरी बसावं लागणार आहे आणि त्यामुळे नवीन नेतृत्वाला संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. पण दुसरीकडे गोकुळची निवडणूक ही यंदा अधिक चुरशीची होऊ शकते. म्हणजे गोकुळच्या निवडणुकीला अनेक कंगोर आहेत. म्हणजे ही पहिली निवडणूक असणार आहे ज्यावेळेस खरं तर गोकुळमध्ये 25 संचालक निवडून द्यायचे. ही पहिली निवडणूक असणार आहे जिथे प्रत्येक संचालकाकडे किमान 150च्या पुढे ठरावधारक असले पाहिजेत. मग त्यांना ते खरं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या या निवडणुकीत या
गटातल्या कुणालाही जर संचालक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं असेल, उमेदवारी मिळवायची असेल, तर त्यांना तेवढे ठराव आपल्या सोबत ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हे गोकुळच्या निवडणुकीबद्दल मी आपल्याला सांगितलं. पण ज्यावेळेस कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा हा सगळा निर्णय आहे, की जिथे संचालकांना जे संचालक मागच्या 10 वर्षांपासून किंवा 15 वर्षांपासून आहेत, ते मात्र यंदा निवडणुकीत उतरू शकत नाहीत. याचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातल्या समीकरणांवर होऊ शकतो आणि एकंदरीत पाहता शेवटी काय आहे, आरबीआयच्या या एका निर्णयामुळं कोल्हापूरच्या सहकाराच्या राजकारणात आणि आर्थिक नाड्या असणाऱ्या या जिल्हा बँकेच्या राजकारणात मोठी पॉवर शिफ्ट होऊ शकते. त्यामुळे आता 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे मी खरं तर आपल्याला विचारणार आहे, जे आपल्या स्क्रीनवरही येतील पुढे, की म्हणजे हे जे कोल्हापूर जिल्हा निवडणूक सहकारी बँकेतून जे अपात्र झालेत, या नेत्यांची गोकुळमध्ये ताकद आपल्याला पाहायला मिळेल का? आपल्याला काय वाटतंय ते आपण कमेंट करून सांगा. आणि सहकाराच्या राजकारणात भविष्यात आपल्याला कुठले नवे चेहरे पाहायला मिळतील. तर आपण जर कोल्हापुरातले असाल किंवा कोल्हापुरातलं राजकारण आपण जर जवळून पाहिलं असेल, वाचलं असेल त्याविषयी, तर आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर व्यक्त व्हा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.